मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंच्या वक्तव्याचे अर्थ काय? कशी असणार महाविकास आघाडी महायुतीचे गणित? महाराष्ट्रात सरकारचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत संपणार असल्याने आगामी 3 महिने महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, निवडणूक आणि पक्षासाठी कायदेशीर लढाईनंतर आता या निवडणुकीत खऱ्या अर्थानं जनतेचा कौल काय हे समोर येणार आहे. नमस्कार, मी महिपाल आणि तुम्ही पाहताय नवीन विषय. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. पण जागा वाटप आणि सगळ्यात कळीचा मुद्दा असलेला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्यापही अस्पष्टता कायम आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपलं वर्चस्व असलेल्या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. तर महायुतीतून भाजपकडून मित्रपक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार यावरून मतमतांतरे समजल्याचं समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांबरोबर जाहीर केलेल्या सभेतच मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्याबाबतचं मत अगदी स्पष्टपणे मांडलं. उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यासमोर एक नवीन पेच आता निर्माण झाला. काँग्रेस राष्ट्रवादीची अडचण काय तेच आपण बघणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे तसेच इत्यादी जे आहेत छोट्या पक्षांचे प्रतिनिधी देखील सुद्धा यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांसाठी काम करण्याची सूचना तर केलीच, पण सोबत भरसभेत आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिकाही बोलून दाखवली. पण ठाकरे केवळ इतकंच बोलून थांबले नाहीत, तर पुढे ते म्हणाले, युतीत घेतला ना अनुभव आम्हाला पुन्हा नकोय. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण युतीत होतं. त्यामुळे लोक एकमेकांच्या या जागा पाडण्यासाठी काम करतात. पाडापाडी होते हे आम्हाला नकोय. काय ते आताच ठरवा आणि पुढे चला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच ठरवा असं आवाहन करत जाहीर सभेत केल्याने शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही आता मोठा प्रश्न पडलेला आपल्याला दिसतोय. उद्धव ठाकरे यांनी भाषणात विविध योजनांच्या अंमलबजावणीत देखील अडथळे असल्याचं सांगत अधिकारी त्यांना फोन करतात असं देखील सांगून टाकलं. लाडकी बहीण योजना केली, पण पैसे कुठून आणायचे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचीच चिडचिड झालेली आहे. IAS अधिकारी मला म्हणतात तुम्ही लवकर या असं ठाकरे म्हणाले आहेत. एकत्रित नेतृत्वाअंतर्गत निवडणूक लढवावी जसं शरद पवार यांचं मत आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा होता. पण काँग्रेस हायकमांडने याबाबत काही सकारात्मक कौल दिलेला नाहीये अशी माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वांसमोर मेळाव्यात हे भाष्य केलेलं आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार? महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये आतापर्यंत जागा वाटपासाठी काही मोजक्याच बैठका पार पडल्या. नुकताच उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. आतापर्यंत विधानसभा निवडणूक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवत आलेले आहेत, परंतु आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असल्यानं जगाचं गणित कसं जुळतंय हे देखील आता आव्हान नेत्यांसमोर आपल्याला बघायला मिळणार आहे. आतापर्यंत झालेल्या बैठका आणि मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस सुमारे 150 जागा लढविण्यास इच्छुक आहे, तर शिवसेना ठाकरे गटाने 120-30 जागांची मागणी केल्याचं समजतंय. शरद पवार यांच्याकडून मात्र अद्यापही कोणताही आकडा समोर आलेला नाही अशी माहिती देखील आपल्यापर्यंत येत आहे. 2019 मध्ये काँग्रेसने 147 जागा लढवल्या आणि 43 जागा जिंकल्या देखील, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी त्यांच्या 54 जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युतीसोबत 2019 मध्ये 124 जागा लढवल्या होत्या आणि त्यामध्ये 56 जागांवर त्यांना विजय मिळवला होता. तर यामध्ये बोलायचे झाल्यास तर विधानसभेमध्ये महायुतीचे गणित काय असणार तेच आपण आता बघूयात. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांचाही समाधानकारक जागा वाटप निश्चित करणं किंवा त्यासाठी फॉर्म्युला ठरवणं तितकंसं सोपं नाही. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या आणि 105 जिंकून देखील आल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर आणि पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत आताच्या घडीला बहुसंख्य आमदार असले तरी जागा वाटपादरम्यान किती आमदार सोबत राहतात किंवा आमदार कायम राहतात हे आता पाहावं लागेल. महायुतीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपासाठी आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र दिल्ली दौरे सुद्धा केलेले आहेत. भाजपचे 105 आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर आमदार असे 115 साधारण आमदार आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत
40 आमदार आहेत आणि शिवसेनेकडे यांचे 39 आणि इतर मिळून साधारणतः 50 आमदार आहेत. त्यामुळे 200 जागांचं वाटप करण्याच्या युतीत अडचण येणार नाही असं मत ज्येष्ठ पत्रकारांनी दिलेले. यामुळे आगामी 2 महिने हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुन्हा अत्यंत महत्त्वाचे असतील. या दरम्यान पुन्हा काही पक्षांतर होतील का याची देखील शक्यता नाकारता येत नाही. परंतु विधानसभेचा हा सामना आघाडी विरुद्ध युती असाच थेट असेल यात आता शंका नाही. तर ही होती राजकीय घडामोडीतील महत्त्वपूर्ण माहिती. 2 महिन्यानंतर कोणाचं सरकार निवडून येतंय हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. याबद्दल आपलं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि आपल्याला कुठल्या क्षेत्रातील माहिती अजून पाहायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.